Classification of the plants. New topic from your Science and Technology book, part 2nd. Classification of plants. The points to be covered from this topic: kingdom Plantae, subkingdom Gymnosperm, subkingdom Angiosperm. See here, can you recall how have living organisms been classified? So students, here the overall classification of the living organism is given. You have already studied the kingdoms Monera, Protista, Fungi, 5 kingdom classification system proposed by the Robert Whittaker for the study of living organism in 1959. तर विद्यार्थ्यांनो, जो 5 kingdom क्लासिफिकेशन आहे जे रॉबर्ट व्हिटाकर या शास्त्रज्ञांनी 1959 आपल्याला दिलेलं होतं फॉर क्लासिफाईंग होल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तर या संपूर्ण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला 5 किंगडममध्ये क्लासिफाय करण्याचा जो क्रेडिट आहे ते रॉबर्ट व्हिटाकर या सायंटिस्टला जातो, ज्यांनी 1959 लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं ओव्हरऑल क्लासिफिकेशन दिलेलं होतं. व्हॉट आर द हिडन सिक्रेट्स ऑफ द किंगडम प्लांटी विच इम्पार्ट्स दिस ग्रीन फ्रेशनेस टू अवर सराउंडिंग? जस्ट हाऊ मच डायव्हर्सिटी इज देअर इन द किंगडम, लेट अस सी. तर या ठिकाणी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं ओव्हरऑल क्लासिफिकेशन दिलेलं आहे, पण या टॉपिकमध्ये आपल्याला ओनली अँड ओनली किंगडम प्लांटीबद्दल अभ्यासायचं आहे. वनस्पती आपल्या आजूबाजूला ज्या असतात त्या वनस्पतींचं क्लासिफिकेशन कोणत्या आधारावर केलेले, व्हॉट आर द क्रायटेरिया फॉर क्लासिफाईंग ऑल दी प्लांट्स विच आर प्रेझेंट सराउंडिंग अस, त्यांचा क्रायटेरिया, त्यांचं क्लासिफिकेशन ओव्हरऑल या टॉपिकमध्ये आपल्याला डिस्कस करायचे. सो फर्स्टली वी हॅव टू स्टडी अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. एक थोडक्यात रिव्ह्यू घ्यायचा आहे. द होल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, स्टुडंट वी नो दॅट ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ दी सेल्स. सेल्सपासून त्यांची बॉडी ही तयार होते. द सेल्स मेनली 2 टाईप्सचे असतात, प्रोकार्योटिक अँड युकार्योटिक. प्रोकार्योटिक युकार्योटिकमध्ये डिफरन्स काय आहे? तर प्रोकार्योटिक मीन्स प्रिमिटिव्ह सेल्स अँड युकार्योटिक मीन्स वेल डेव्हलप्ड सेल्स असतात. तर प्रोकार्योटिक सेल्सपासनं ज्यांची बॉडी तयार झालेली असते असे ऑर्गॅनिझम्स हे मोनेरा ऑर्गॅनिझम्स. Then eukaryotic organisms, the organisms which are made from the eukaryotic cells, then such type of the organisms are known as the eukaryotic organisms. Now in case of the eukaryotic organisms, some organisms are made up of only single eukaryotic cells, so such organisms are known as unicellular organism, while some organisms made from the more than one cells, that means multi-cells, so these organisms are known as multicellular organisms. So all the members which are made from the eukaryotic unicellular, then they belongs to the group kingdom Protista. And in case of the multicellular, when Robert Whittaker studied the multicellular organism, shows the variation, means so much variation. So some multicellular organisms, their cell are having with the cell wall, means their cell possess the cell wall, and some organisms which are made from which are multicellular but their cells are without the cell wall. So again there is classification, the organisms which are without cell wall and with cell wall. So without cell wall, all animals belongs to the Animalia kingdom, and these the animal cells shows absence of the cell wall. अँड विथ सेल वॉल, आता ज्या ऑर्गॅनिझम्स जे युकार्योटिक मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहे पण त्यांचे सेल्स जे आहे त्या सेलवरती जी एक्सटर्नल ॲडिशनल आउटर कवरिंग असते ज्याला आपण सेल वॉल म्हणतो, तर सेल वॉल असणारे जे ऑर्गॅनिझम्स त्यामध्ये परत मोड ऑफ न्यूट्रिशनवरनं क्लासिफिकेशन परत करण्यात आलं, ते म्हणजे ऑटोट्रॉप्स अँड हेटेरोट्रॉप्स. तर ऑटोट्रॉप्समध्ये ऑल प्लांट्स बिलॉंग्स टू द ऑटोट्रॉप्स अँड हेटेरोट्रॉप्समध्ये फंगाय, these belongs to the heterotrophs. So in this way Monera, Protista, Plantae, Fungi and Animalia, this is the overall 5 kingdom classification given by the Whittaker in 1959.